रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस. मुंबई आणि उपनगरासह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात पावसाची धुवाधार बॅटिंग. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो. रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न मिटला. यवतमाळच्या अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोटात चांगला पाऊस. प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. नदीपात्रात 48 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ. नारळ, पोफळी, केळी बागांची हत्तींनी केली नासधूस. शेतकरी हवालदिल. ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळली. एक व्यक्ती किरकोळ जखमी. मलबा हटवण्याचं काम सुरू. डोंबिवली, सोनारपाडा, माणगाव परिसरात पेट्रोलच्या जमीन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध. आधी मोबदला द्या, शेतकऱ्यांची मागणी. सोनारपाड्याच्या महिलांचा परभणीच्या पाथरीमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदं रिक्त. शिक्षकांची पदं भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या. नंदुरबार शहरात 4 दिवसाआड पाणीपुरवठा आदिवासी तत्काळ सुरू करण्यासाठी एकता परिषदेचं उपोषण. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडी पेटून शेतकऱ्यांचं आंदोलन. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. सरकारनं कधीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत. लोकांनी आंदोलन करून सरकारला जागं करावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. ओबीसी कल्याण विभागाद्वारे ओबीसी हॉस्टेल सुरू करण्याची सरकारची घोषणा कागदोपत्रीच. ओबीसी काँग्रेस सेल आणि ओबीसी अधिकार मंचाचा आंदोलनाचा इशारा. धुळे जिल्ह्यात बोगस खतं आणि जास्त दरानं बियाणं विक्री करणाऱ्या 4 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द. खतं बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबदणाणलं. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको उड्डाण पुलावर 6 ते 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या. अचानक ब्रेक दाबल्यानं अपघात. वाहनांचं मोठं नुकसान.